अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनचे राज्यस्तरीय बैठक संघटनेचे मार्गदर्शक श्री दशरथ हाटकर PI यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष श्री स्वामी शिरकुल तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री संतोष शिंदे, श्री रोहित शिंदे, श्री लक्ष्मण दासरजोगी आणि श्री रामनाथ धनगर आणि आदी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष सत्कार श्री दशरथ साहेबराव पवार यांना नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स सोसायटीच्या वतीनं शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. मुख्य मार्गदर्शक श्री दशरथ हाटकर यांनी समाज विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, तसेच विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा असे मार्गदर्शन केले. माजी महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजू लोखंडे यांनी संघटनेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे, माजी सरपंच आणि माननीय अध्यक्ष श्रीरामपूर नगरसेवक श्री श्यामलिक शिंदे आणि संघटनेचे मार्गदर्शक श्री राजू वैद्य तसेच संघटनेचे संघटक श्री ताया लोखंडे या सगळ्यांनी संघटनेचा कामकाजाचा आढावा मांडून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष श्री स्वामी शिरकुल यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाज विकासासाठी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री दशरथ हाटकर, राज्य कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे, नगरसेवक श्री राजू वैद्य, माजी महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजू लोखंडे, श्री श्यामलिक शिंदे, श्री साहेबराव सवारी पवार सर, महिला अध्यक्षा अंकुशाताई शिंदे, राज्य समन्वयक श्री ताया लोखंडे, माजी राज्य सचिव श्री प्रकाश वैद्य, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री अशोक जाधव, युवा कार्याध्यक्ष श्री अनिल सुरेश पवार, माजी नगरसेविका सौ चंदाताई लोखंडे, सौ शोभाताई हाटकर, श्री अमृता शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक श्री भावड्या धनगर आदींसह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष श्री साहेबराव पवार यांनी केले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील.